नमस्कार. आज आपण आहोत MSCB मध्ये. MSCB न सध्या जे मीटर, नवीन मीटर आणि जुने मीटर असा दोन प्रकारचे मीटर असतात. नवीन मीटर जे आलेले आहेत ते कुठेतरी ग्राहकाला बळजबरीनं, ग्राहकाची इच्छा नसताना त्यांच्यावर थोपवलं जाते का सर? माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, बळजबरी वगैरे काहीच थोपवलं जात नाहीये. कायद्यामध्ये तरतूद आहे की ग्राहकाकडे जो मीटर बसवायचा आहे तो मीटर हा ऑटोमॅटिक रिडिंग येणारा मीटर असायला पाहिजे. आणि नियमाच्या अधीन राहून आम्ही मीटर बनवतो. म्हणजे पहिला जे MSCB ने मीटर दिले होते मग ते नियमात नव्हते का, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अमेंडमेंट आता आलेली आहे मागच्या 2 महिन्याखाली. मग मागचे मीटर बदलायचं प्रॉपर रिझन काय? कोणते मागचे? मागचे जुने मीटर होते ना ते बदलायचं त्याचं प्रॉपर रिझन काय? सांगतो आहे की कायदा असा सांगतो, CA गाईडलाईन जे आहेत ते असं सांगतात की ग्राहकाकडे जो मीटर असायला पाहिजे तो मीटर त्याचं ऑटोमॅटिक रिडिंग येणारं मीटर असायला पाहिजे असा कायदा सांगतो. त्या कायद्यानुसार पूर्ण भारतभर मीटर बदलायची हे चालू आहे, महाराष्ट्रातही चालू आहे. जर ग्राहकानं डिमांड केली नसेल, ग्राहकानं कोणता अर्ज केला नसेल, तरी तुम्ही त्याला ते बळजबरी देणार आहात का? बळजबरीचा प्रश्न नाहीये किंवा ग्राहकाने अर्ज करायचा प्रश्न नाही. कायद्यातली तो बंधन आहे महावितरणवर, ते कायद्याचं बंधन महावितरण पूर्ण करत आहे. मग कंझ्युमरचा जो कायदा आहे, कंझ्युमरचा ऍक्ट आहे, त्याचा काय विचार करणार आहे ऍज अ तुम्ही MSCB म्हणून? ग्राहकांचे काय हक्क आहेत की नाही? कोणत्या हक्काबद्दल आपण बोलताय मला माहिती ग्राहकांचे हक्क म्हणजे एखादं प्रोडक्ट चूज करायचा ग्राहकाला अधिकार आहे की नाही, आणि ते ग्राहकांचे हक्क म्हणतो मी साहेब. नाही. मीटर आणि एखादा प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये फरक आहे. मीटर हा प्रॉडक्ट नाही होऊ शकत. सर्व्हिस मधलं तुम्ही देणारं ते इक्विपमेंट आहे साहेब, बरोबर आहे. ते इक्विपमेंट आता गव्हर्नमेंटला हे बदलावं असं का वाटलं साहेब? ह्याच्या पाठीमागची कारण काय? आपण वारंवार तेच ते बोलताय. नाही, तुम्ही कसं होतं की वारंवार बोलतोय म्हणजे आपण त्याचं प्रॉपर उत्तर देत नाही आहे की टेक्निकली उत्तर ते बदलावं असं का वाटतं साहेब MSCB ला, की हे नवीन असं यावं? ह्याच्या पाठीमागचं प्रॉपर तुम्ही कारण देत नाही म्हणून तुम्हाला विचारावं लागतं साहेब मला. नाही बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून हेच सांगतो आहे की मीटर बदलणं हे कायद्याने बंधनकारक आहे. माझ्यावर कायदा असा सांगतो की ग्राहकाकडे मीटर कोणता असावा तर त्याचं रिडिंग ऑटोमॅटिक येणारं रिडिंग असणारा मीटर असावा. त्याच्यामुळे मी मीटर बदलतो. काही लोकांच्या तक्रारी आहेत, या मीटरमध्ये लाईट बिल जास्त येतं पूर्वीपेक्षा, अशा तुमच्याकडे तक्रारी आल्या पण असतील आणि सध्या चर्चा पण चालू आहे तशा. मग ह्याच्याकडे तुम्ही काय त्याचं काय केलेलं आहात, पाठपुरावा किंवा काय? ह्या ग्रेव्हन्स मधले जे आहेत त्याचं काय केलेलं आहात? तुमच्या केस पुरतच मर्यादित मी सांगतो की तुमच्याकडे जो मीटर आहे तो मीटर बदलायचा आहे मला, आणि तुम्ही म्हणता की माझा जुना मीटर चांगला आहे, बदलू नका. तर मी तुम्हाला तुमचं समाधान करण्यासाठी मी सांगत आहे की तुमचा जुना मीटर आहे तो मी जागेवर ठेवतो आणि त्याच्या सिरीज मध्ये माझा नवीन मीटर लावतो. दोन्ही मीटरचं रिडिंग तुम्ही महिनाभर तपासा, 2 महिने तपासा, तुमचं समाधान होईपर्यंत तो मीटर तिथं राहू द्या. आणखीन काय ट्रान्सपरन्सी पाहिजे तुम्हाला? पण हे आता नवीन घाट का घालतो आपण लोकांना नवीन मीटर घेण्यासाठी? मला याचं प्रॉपर उत्तर मिळत नाही. तुम्ही कायद्याचं सांगता, बरोबर आहे, कायदा आपण मानतो, जो कायदा फॉलो करायचा आहे त्यांनी पाठवलेला तो सगळेजण फॉलो करतीलच. पण याच्या पाठी म्हणजे टेक्निकल कारण काय आहेत की आताच तुम्ही MSCB लोकांना बळजबरी करते की हेच मीटर बसवा म्हणून, कायद्याचा पार्ट सोडून साहेब. सर तुम्ही पुढे गेलात तर बरं राहील. काय होतं की तुम्ही परत तेच विचारता. मी तुम्हाला आपण जोपर्यंत प्रॉपर एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण ग्राहकांना मिळणार नाही, जनतेला मिळणार नाही साहेब, आपण पुढे जाणार कसं त्याशिवाय? इचलकरंजी शहरामध्ये 70% मीटर बदलून झालेले आहेत बरं का. इचलकरंजी शहरामध्ये जवळजवळ 70% मीटर बदलून झालेले आहेत घरगुती व्यापारी ग्राहकाचे म्हणून. तर तुम्हाला एक सांगतो की तुमचा मीटर बदलल्यानंतर तुमचं जे म्हणणं आहे की लोकांच्या मनात शंका आहे, तर लोकांच्या शंका तर आम्ही दूर करतोच आहोत, पण तुमची शंका दूर करायला आम्ही MSCB म्हणून तयार आहोत. आणि तुमचा जुना मीटर जागेवर ठेवून आम्ही नवीन मीटर लावायला तिथं तयार आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी साक्षीने तिथं पाहू शकता की दोन्ही मीटरवर काय फरक पडतो युनिटमध्ये. पण साहेब मी म्हणतो मागचं चांगला असताना मग मागचं खराब होतं असं म्हणायचं का आपल्याला? आता नवीन चांगला आहे. पहा, परत तुम्ही तोच प्रश्न विचारता आहात. जुना मीटर खराब आहे म्हणून बदलत नाहीये, कायद्याचं बंधन पाळायचंय म्हणून मीटर होय हो बदलतो. साहेब, मी तुम्हाला काय विचारतोय, हा कायदा का करावा लागलाय, जी गरज का पडली हे तुम्हाला विचारतो साहेब मी. त्याचं आणि MSCB आज ते फॉलो करते. कायदा करणारा मी नाहीये, मी कायद्याचं पालन करणारा माणूस आहे. मला फक्त कायदा ते तुम्हाला मार्गदर्शन तरी मिळालं असतील ना तसे, बाबा की बाबा आपण ह्या कारणासाठी बदललेला ह्या कायदा केलेला आहे. मी नोकर माणूस आहे. मी कायदा बनवत नाही, मी कायद्याचं फॉलो करतो. मी कायदा बनवत नाही, पण कायदा का बनला हे तर समजून घेऊ शकला साहेब. कायदा का बनला
ग्राहकाच्या हितासाठी बनला की माणूस जेव्हा येतो, फोटो घेतो, रिडिंग घेतो, काहीतरी मानवी चूक होते, ह्याच्यामुळे हे ओव्हरकम करण्यासाठी कायदा असं म्हणतो की ऑटोमॅटिक येणारा रिडिंग असणारा मीटर लावा की जेणेकरून मॅन्युअल ह्युमन एरर जे आहे, मानवी चुका ज्या आहेत त्या टळतील. आणि सगळा डाटा, ह्या मीटरचा डाटा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. ह्याच्यामधून येत्या काळात बिल जास्त येणार नाही, जी शाश्वती काय साहेब? बिल जास्त येणार नाही, बिल तुमच्या वापरानुसार येणार. आणि जुन्या मीटर आणि नवीन मीटर दोन्ही शेजारी शेजारी असणार ना, दोघांवर जर युनिट सारखे पडले तर प्रॉब्लेम काय आहे? किंवा ह्याच्यावर काही घोळ होणार नाही या मीटरमध्ये, ही जी शाश्वती एमएससीबी काय देऊ शकते साहेब? बघा, घोळचा विषयच नसतो, काही मानवी चुका कमी होणार, घोळ होणारच नाही. आणि मीटर टेस्ट करतो आपण, तुमच्या शेजारच्या मीटरवर ठेवतोय लावून. चालेल, धन्यवाद साहेब.